सर, वेस्टर्न रेल्वेला फ्रिक्वेन्सी जी आहे ती बऱ्या प्रमाणात चांगली असते, त्या ठिकाणी वारंवार घटना अशा घडत नाहीत. परंतु सेंट्रल रेल्वेला गेले अनेक वर्षाचा इतिहास आहे, अशा वारंवार घटना घडतात. उपाययोजना केल्या जातील किंवा करू असे वारंवार सांगितलं जातं, परंतु ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटत नाही. आपण यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. समझ में नहीं आता. इसमें दो चीज़ें इम्पॉर्टंट हैं की उपाययोजना ज्या आपल्या करतो आहे त्या आपण कंटिन्युअसली करतो आहोत. आणि आपण जर वेस्टर्न आणि सेंट्रलचं कंपॅरिझन कराल तर याच्यामध्ये वेस्टर्नचा ट्रॅक आणि सेंट्रलचा ट्रॅक ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सेंट्रलच्या ट्रॅकमध्ये जर आपण पाहाल तर साधारणपणे आपण 160 किलोमीटरचा एरिया, आणि आता जर सी लाईन आपण कव्हर केली तर साधारणपणे आपण 200 किलोमीटरपेक्षा जास्तचा एरिया कव्हर करतो. याच्यामध्ये ट्रेनची फ्रिक्वेन्सी जर मध्य रेल्वेवरची पाहाल तर 1810ची ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे. यासोबतच आपल्याकडच्या ट्रॅकमध्ये कर्वेचर्स, त्याच्यानंतर ब्रिजेस, सोबतच टनल, या सगळ्या गोष्टी आहेत. यामुळे त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं कंपॅरिझन हे संयुक्तिक राहणार नाही. सर, ज्याप्रमाणे मेट्रोमध्ये नियंत्रित प्रवाशांना दिला जातो प्रवास करण्यासाठी, तेवढेच जण मोजकी प्लॅटफॉर्मवर सोडली जातात, तशा प्रकारचं नियोजन हे रेल्वेमध्ये, मध्य रेल्वेमध्ये होऊ शकतं का? याआधी सुद्धा यावर विचार केला गेला होता, त्यामुळे तशा पद्धतीच्या उपाययोजना भविष्यात पाहायला मिळतील. आपल्याकडे जी स्थानकं उपलब्ध आहेत त्या प्रत्येक स्थानकावरती अशी गेटेड करणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सोपं नाही आहे. कारण आपल्या प्रत्येक स्थानकावरती जी गेटची संख्या आहे ती खूप जास्त आहे. सोबतच आपल्याकडे ट्रॅकवरनं येणारी किंवा छोट्या छोट्या स्थानकाची संख्या ही देखील खूप जास्त आहे. यामुळे आत्ता सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मेट्रोसारखी सिस्टम ही रेल्वेवरती लागू करणं सध्या थोडंसं अवघड वाटतंय, पण टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट झाल्यानंतर आपण नक्कीच या गोष्टींचा उपयोग करू शकू. मध्य रेल्वेची ही पहिलीच वेळ आहे का की अशा पद्धतीने प्रवाशांची एकमेकांना टक्कर लागून पडण्याची? कारण की या अगोदर झालं होतं का? जिथपर्यंत आपल्याकडे सध्या माहिती आहे त्यानुसार अशा प्रकारच्या घटना या अगोदर प्रवाशांना किंवा एक अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करणाऱ्या दोन गाड्याचा एक दुसऱ्यासोबत प्रवास होऊन किंवा त्यातल्या प्रवाशांची एक दुसऱ्यासोबत टक्कर होऊन खाली पडण्याची ही आपल्याकडची पहिलीच घटना आहे. देखिए, कई बार ऐसा भी हमारे नज़र में आया हुआ है कि जगह होने के बावजूद भी यात्री जो है वो फुटबोर्ड पे या बाहर की ट्रेन के दरवाजे के पास में ट्रैवल करना या यात्रा करना पसंद करते हैं. उसकी हो सकता है अलग अलग वजह हो, लेकिन कई बार ट्रेन में यात्रा होने के बावजूद भी यात्री वहाँ पे यात्रा करते हैं. आपको गार्ड ने ये जानकारी दी है कि ट्रेन उतनी पैक नहीं थी? नहीं, कसारा बाउंड के गार्ड ने जो इन्फॉर्मेशन दी उसने ये केवल हमें इन्फॉर्मेशन दी थी, नारायण दस लोकल जिसे बोलते हैं हम लोग, उसने केवल इतनी इन्फॉर्मेशन हमें दी थी कि 6 यात्री जो है, उसने जब इन्फॉर्मेशन दी थी 6 यात्री ट्रैक के बाजू में गिरे हुए हैं, डाउन थ्रू ट्रैक के बाजू में गिरे हुए हैं. ये जानकारी गार्ड ने अपने को पहली बार दी थी. लेकिन उसके बाद में जब वहाँ पे एम्बुलेंसेस हम लोगों ने पहुँचाई थी, उसके बाद में ये पता चला कि वहाँ पे लगभग 8 यात्री जो